गा खुल के बजा हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम हो जय जय राम
हरी जय जय राम जय जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव। देवर्षि नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीमत् परमहंस परिव्राजिकाचार्य नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमत् परमहंस परिव्राजिकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। जय जय रघुवीर समर। Hare Krishna, Hare Java Sena, Hare Java Sena, Hare Java Sena. माझ्या इच्छेप्रमाणे आज काही कीर्तन होत नाही. आवाज थकलेला आहे. सतत बाहेरगावचे कीर्तन आहे.
जो रंग चढायला पाहिजे आज काही येणार नाही. त्यामुळे भगवंता आपण माफ, मोठ्या इच्छेने आलो बरं, कारण आज माझं 21वं वर्ष आहे. दत्त जन्माचं 21वं कीर्तन आहे आज माझं. आणि महाराजांनी ते काहीही संकट न येऊ देता माझ्याकडनं करून घेतलं. त्या महाराजांचं खूप खूप आभारी आहे. पण आज मी फेलीवर ठरलो आहे महाराज. आज जी ताकद पाहिजे ती आज माझ्यात नाही आहे महाराज. पुन्हा एकदा भगवंता आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. अघाटित अघटित अघाटित अघाटित खूप छान अभंग आहे बरं. अघटित हे किती नाथ लीला. समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज कोगलेला त्यांचं मंदिर आहे. त्या माधवनाथ महाराजांचा हा अभंग आहे. अघटित हे किती नाथ लीला. अघटित हे किती नाथ लीला. गाता गाता ध्याता नित्य प्रभूला. गाता ध्याता नित्य प्रभूला. आणि नयने प्रेम सलीला. आणि नयने प्रेम सलीला. अघटित हे किती नाथ लीला. कोणा मंदिर कोणा मंदिर वाडे घोडे. मर्म आहे मर्म. कोणा मंदिर वाडे घोडे. गिरी कंदरी गिरी कंदर वसवी कुणाला. अघटित हे किती नाथ लीला. वस्त्रभूषणे वस्त्रभूषणे भूषवी एका. वस्त्रभूषणे भूषवी एका. दे तुझा कौपीन मला. दे तुझा कौपीन मला. अघटित हे किती नाथ लीला. काय आश्चर्य आहे. देवाची करणी आणि नारळामध्ये पाणी म्हणतात ना, ते याला म्हणतात. देवाची करणी समजत नाही आम्हाला. तो काय करेल काही सांगता येत नाहीये. जैसे वांछे जैसे वांछे साधक भावे. जैसे वांछे साधक भावे. लाभे फल तैसे तयाला. अघटित हे किती नाथ लीला. दोन शब्दावरती अभंग आहे. फार महत्वाचे शब्द आहे दोन.
एक शब्द आहे अघटित, आणि दुसरा नाथ लीला, दुसरा नाथ लीला, अघटित. या शब्दाला जास्त महत्व दिल्या गेलेलं आहे. अघटित. अघटित म्हणजे काय? जी लीलया होऊन जाते, जी लीलयतेने जी होऊन जाते, ते एका क्षणामध्ये होऊन जाते, त्याला अघटित म्हणतात. अघटित हे घडणार आहे याची ग्वाही आम्हालाही नाहीये, ना कुणाला येत सुद्धा, पण ते घडून जात. अघटित. आणि दुसरी नाथ लीला. नाथ लीला या लीला प्रकारामध्ये पुष्कळ काही सांगण्यासारखं आहे. लीला कशाला म्हणू आम्ही? लीला लीला कशाला म्हणायच्या? भगवंतानी जे आमच्या पुढे एक क्रिया केल्या, क्रीडा केली आहे, त्याला आम्ही लीला म्हणतो. लीला, भगवंताची लीला, भगवंताची माया, नानांचा चमत्कार, काय काय आम्ही म्हणू? काय सुंदर वर्णन करू आम्ही आमच्या महाराजांचं. आणि म्हणून त्याला नाथ लीला म्हटलेलं आहे. नाथ लीला. आता या दोन शब्दांमध्ये आता लीला कुणी केल्या? कुणी केल्या लीला? करणारा भगवंत कोण आहे? एवढे 10 अवतार होऊन गेले. मत्स्य, कुर्म, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, बौद्ध, कल्की, सगळे अवतार होऊन गेले. पण ह्या अवतारामध्ये लीला कार्य कोणाचं आहे? मत्स्य अवतारामध्ये लीला झाली आहे. क्षणापुरते मत्स्य अवतार जन्माला आले, अवतार कार्य घेतलं, आपलं कार्य केलं आणि अवतार संपवला. कुर्म अवतार, कुर्म अवतारात काय केलं? क्षणापुरती आले, आपलं कार्य केलं, अवतार कार्य संपवला. मत्स्य, कुर्म, वराह आले, पृथ्वीचा गोळा आपल्या दातामध्ये घेतला आणि अवतार कार्य संपलं. मग लीला केल्या तर कोणी केल्या? नारसिंहाने. मत्स्य, कुर्म, वराह, नारसिंह. वामनाने ना, वामनाने पण लीला केल्या नाही. मग जरा थोडे जवळ आले. मत्स्य, कुर्म, वराह, नारसिंह, वामन, परशुराम हे माणसांच्या जवळ आले, पण माणसाला जवळ केलं नाही. परशुरामाने हा अवतार आहे. क्रोधायमान अवतार. परशुरामाचा राग काय होता? क्रोधायमान अवतार आहे परशुराम. मग थोडे अजून जवळ आले, रामाच्या अवतारात आले. रामाच्या अवतारामध्ये क्रीडा आहे का? आता तुम्ही सांगाल बरोबर. रामाच्या अवतारामध्ये क्रीडा आहे का? नाही. कारण रामाला हा प्रोटोकॉल होता दशरथाचा. रामा, तू राजपुत्र आहे, राजवाड्याच्या बाहेर निघायचं नाही. प्रोटोकॉल होता. राजवाड्याच्या बाहेर निघायचं नाहीये. रामाला क्रीडा कोणी करू दिली का? नाही. रामाला कोणी क्रीडा नाही करू दिली.
कैकेयीने सांगितलं, रामा तू 14 वर्ष वनवासात जा. बाबांनी मान हलवली. हो आई जातो. ऐक नाही, रामाने मान हलवली म्हणजे रामाच्या अवतारात सुद्धा क्रीडा नाही. कैकेयीने सांगितलं वनवासात जा 14 वर्ष. राम गेले. वाल्मिकी ऋषी आले. दशरथाला भेटले. दशरथा अरे म्हणे त्रातिकेला मारायचं आहे, तुझ्या रामाला आणि लक्ष्मणाला पाठव. रामाला विचार केला नाही, लक्ष्मणाला पाठव त्रातिकेला मारायला. त्याला करून दिलं नाहीये. रामाच्या लीला झाल्या नाही. राम गेल्यानंतर, निजधामाला गेल्यानंतर रामाच्या लीला लोकांनी केल्या. त्याला आम्ही रामलीला म्हणतो. रामाने लीला नाही केल्या. रामाच्या नावाने लीला आता आम्ही करतोय, त्याला रामलीला असं म्हणतात. मग क्रीडा करणारा कोण आहे भगवंत? असा कोण आहे असा? मग जवळ येतो जरा आपण. परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म निष्काम तोहा, परब्रह्म ज्याला आम्ही परब्रह्म म्हणतोय, त्या देवांचा बाप गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण हा सगळ्या देवांचा बाप आहे. सगळ्या देवांचा बाप. म्हणून रामही देव होते, कृष्णही भगवंत होते. पण रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटल्या गेले. मर्यादा होती हो, रामाला मर्यादा होती म्हणून त्या मर्यादा पुरुषोत्तम म्हटला गेला आहे. आणि हे
मर्याद पुरुषोत्तम. गोपाल कृष्ण समजायला इतका सोपा नाही आहे. गोपाल कृष्ण समजायला इतका सोपा नाही आहे. म्हणून काय वर्णन करायचं हो रामाच्या आणि कृष्णाच्या मध्ये. राम हा रामाचं आकलन लवकर होत. रामाचं आकलन लवकर होत आणि कृष्ण अनाकलनीय. कुणाचंच काही समजत नाही कृष्ण काय आहे. अजूनपर्यंत कळला नाहीये. श्रुतीला श्रुती वाणी कमी पडली पण तिलाही माहिती नाहीये की कृष्ण कोण आहे. कृष्ण काय आहे हे अजून कुणालाच कळलंय. म्हणून अनाकलनीय कृष्ण आहे. आकलन होणारा जो असेल तो राम आहे. आणि आम्हाला संसारामध्ये रामाकडे जायला सांगितलेलं आहे. रामाच्या मार्गाने जा. कृष्णाच्या मार्गाने जाऊ नका. कृष्ण पटणारा नाहीये. नाही म्हणून सगळे रामाच्या मार्गाने गेले. मी पण कृष्णाच्या मार्गाने जातो. करून पहा 16,108. 16,108 करून पहा. मग समजत कृष्ण काय आहे. अरे एका बायकोला साडी घेता घेता वर्ष लोटतात. बायको ठण ठण बोंबलते आमच्या नावाने. का म्हणलं मागच्या वर्षी म्हटलं होतं तुम्ही या वर्षी पण याही वर्षी नाहीये. अहो केव्हा घेऊन देणार. म्हणे थोडी कसोस. आता विचार करा 16,108 आणि त्यांना लागणारे शालू. म्हणजे कृष्णाने गोपाळ कृष्णाने फॅक्टरी काय घरी काढली होती का शालूची. 16,108 राजवाडे. 16,108 कुकोर एमडी या सगळ्यांच्या फॅक्टऱ्या सगळ्या गोपाळ कृष्णाने घरी काढल्या होत्या. म्हणून आम्हाला रामाच्या मार्गाने जायला सांगितलं. राम कसं आहे. रामाचं आकलन करावं. रामाच्या मार्गाने जायचं. रामाच्या मार्गाने जायचं. कारण ज्या संसार सागरामध्ये आम्हाला राहायचं आहे तेव्हा आम्हाला राम पाहिजे. कृष्ण नको. कृष्ण नको. म्हणून जप पडलाय जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. पहिल्यांदा कोण आहे. राम आहे. रामाच्या मार्गाने जा. जर रामाच्या मार्गाने जर गेलं तर कृष्ण कळायला लागतो. रामाच्या मार्गाने जर गेलो तर कृष्ण कळायला लागतो. आणि एकदा का कृष्ण कळला मग हरी. मग काय पाहिजे. मग काय पाहिजे. हरीची प्राप्ती आहे. मोक्ष. म्हणून पहिल्यांदा राम आहे. अनुकरणीय राम. रामाचं अनुकरण करा. एक शरण होता म्हणे नाही आम्ही कृष्णाचं करतो. हो कृष्णाचं करतो. मग असं कर या घरी जा आणि चोरी करून ये. कृष्णाने चोरी केली. हो मग कृष्णाने चोरी केली म्हणून आम्ही करून पाहतो काय मिळेल. येईल की नाही प्रसाद. म्हणून जो कृष्ण करतो ते आम्हाला करायचं नाही. म्हणून रामाच्या मार्गाने
म्हणून जे कृष्णाने केलं ते कधीच करू नये. जे कृष्णाने केलं ते कधीच करू नये. अजून काय वैशिष्ट्य आहे हो? अहो म्हणले काय बरंच वैशिष्ट्य आहे रामाच्या आणि कृष्णामध्ये. या सगळ्या लीला आहेत. मी नंतर विषयावरती येणार आहे. या सगळ्या लीला आहेत. अजून काय काय रामामध्ये आहे वैशिष्ट्य? रामाने सारथ्य केलं का? रामाने कधी कुणाचं सारथ्य केलंय का? आणि याने सगळं उलट केलं रामाच्या. कोणी? कृष्णाने. कृष्णाने याने ठरवून ठेवलं बाबाने की नाही मला रामाच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे. रामाचा जन्म किती वाजता? दुपारी 12 वाजता. कृष्णाचा सगळं उलट. कृष्णाचं सगळं उलट आहे. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. हे राजवाड्यात जन्माला आले आणि यांनी बंदिवासात जन्म घेतला. भगवंतानी सगळं उलट. सगळं उलट. लहान लहान वयामध्ये कृष्णाने मोठे मोठे मारले. मोठे मोठे. रामाने कुणाला मारलं? कुणाला मारलं रामाने? कुणालाच नाही. अजासूर, सगळे राक्षस, पुतना म्हणून वर्णन करावं लागलं. गोपाल कृष्णाचं गवळणी वर्णन करतात. बाळ कुणा कुणाचे ताले गे बाळ दिसले गोजीला फुलले गे. बाळ कुणा कुणाचे ताले गे बाळ दिसले गोजीला फुलले गे. काय सांगता काराणे गे गोकुळ जाणारे. काय सांगता काराणे गे गोकुळ जाणारे. तक्रार कधी आली आहे? नाही. आणि याचे रोज रोज तुम्ही लपवून ह्याचा भवरा. तुम्ही लपवून ह्याचा भवरा. तुम्ही लपवून ह्याचा भवरा. घरच्या पाराने गोकुळ जाणारे. गोकुळ जाणारे. माझा घरच्या पाराने गोकुळ जाणारे. असं आहे कृष्ण. म्हणून अनुकरण आम्हाला रामाचं पाहिजे. कृष्णाचं अनुकरण करू नका. कृष्णाचं जर अनुकरण केलं तर गोट्यात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून कृष्ण नाही पाहिजे, आम्हाला राम पाहिजे. आम्हाला रामाच्या मार्गाने जायचंय. म्हणून पहिले आम्हाला दिलेलं आहे जय जय राम कृष्ण हरी. म्हणून पहिले राम आहे. रामाने कधी सारथ्य नाही केलंय. केलं का? आठवत? रामाने कधी सारथ्य केलं नाही. कृष्णाने जन्मभर सारथ्य केलं. अर्जुनाचे घोडे जन्मभर जन्मभर
कृष्णाचे घोडे हाकले, अर्जुनाचे. म्हणून आम्हाला राम पाहिजे. आणि ज्याप्रमाणे कृष्णाच्या ज्याप्रमाणे लीला झाल्या त्याचप्रमाणे काही संत सुद्धा पृथ्वी तलावरती लीला करण्यासाठी अवतारित झाले. लीला करण्यासाठी अवतारित झाले आहे काही संत सुद्धा. आणि म्हणून अभंगात वर्णन केलं आहे, अघटित हे किती नाथ लीला. नाथांच्या लीला आहेत. जन्मापासून नाथांनी लीला करायला प्रारंभ केला. रंगारी मास्तर, विठोबा कासार, हे सगळे नाथांचे अनुग्रहित, त्यांचं वर्णन आहे त्या याच्यामध्ये. आणि म्हणून काही काही संत लीला करण्यासाठी अवतारित झाले आहेत. कोण कोण आहे याच्यामध्ये? गजानन लीलामृत आहे, गजानन लीलामृत, साईंची लीला, नाथांची लीला, असे काही त्याचे अवतार कार्य आहे. त्या अवतार कार्यापैकी एक कथा भाग आज आपण कथेमध्ये लावतो आहे. कथेमध्ये लावतो आहे. माधवनाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्या संत धनाबाई. माधवनाथ दीप प्रकाशामध्ये नाथांच्या पोथीमध्ये हा भाग आलेला आहे. आणि म्हणून तो कथा भाग आज मी आपणासमोर, नवीन कथा भाग आहे, लावतो आहे. तयार केला आहे मी स्वतः आणि तो कथा भाग मी लावतो. अघटित किती नाथ लीला